माझ्या चॅनलवरती खूप सारं स्वागत आहे. गॉसिप विथ जयू. हॅलो फ्रेंड्स, वेलकम आमच्या चॅनलवरती. आज आम्ही सकाळी सकाळी एवढा गेटअप कुठं चाललो आहोत आमच्या जाऊबाईच्या मुलीच्या बारशाला. चला मग आपण सोबत जाऊया. बारसा आहे संभाजीनगरला आणि आता वाजले सकाळचे 6 आणि आपण 4 घंट्यात म्हणजे 11पर्यंत पोहोचणार आहोत बारशाला. ही आहे आमची त्रिशा, तिचे पप्पा. सो आमच्यासोबत राहा. हॅलो फ्रेंड्स, आम्ही आता पूर्ण प्रवास करून औरंगाबादवरून आलेलो आहोत आमच्या जाऊबाईच्या मुलीच्या बारशासाठी. ही आहे आमची त्रिशा. टाईम होता 11चा, आता वाजले 10. लोक येणं चालू आहे. तर आम्ही तुम्हाला दाखवतो कोण कोण आलेलं आहे. माझ्या मैत्रिणींनो आणि माझ्या मित्रपरिवारांना. मित्रपरिवार म्हणते कारण की आज मी नवीन सुरुवात केली आहे. हा ब्लॉग आहे माझ्या जाऊबाईच्या मुलीच्या बारशाचा. जाऊबाईची जरी मुलगी असली तरी ही माझ्या मुलीप्रमाणेच बरं का. हिचं नामकरण ठरवलं होतं की बाबा नाव ठेवायचं. 6 महिने झाले होते आणि दोघांनीही, माझ्या दिराणी आणि जाऊबाईंनी ठरवलं नामकरण सोहळा आयोजित करायचा. सो त्या प्रोग्रामला मी अटेंड केलं तेव्हाचीही व्हिडिओज आहेत. कशी वाटत आहेत बघा. तर याच्यामध्ये तुम्ही बघू शकता माझे दीर, जाऊबाई आणि त्यांचं छोटंसं मुलगी आणि मुलगासुद्धा आहे. तर मुलाचं नाव आहे देवांश आणि मुलीचं नाव काय आहे तर तिचं नाव ठेवलं आहे तर तुम्ही आता या व्हिडिओमध्ये नक्की बघा. इथं या मुलीची एंट्री होती. मुलगी म्हणजे लक्ष्मीचं पाऊल असतं. ज्याच्या घरी लक्ष्मी येते त्याचं घर सुखा समृद्धाने पूर्णतः नाहून जातं. इथं माझीही लक्ष्मी म्हणजे माझी त्रिशा या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत असेल. माझ्या जावेची मी सुद्धा ओवाळून स्वागत केलं. तर इथं माझी सासूबाई, माझ्या ननंदबाई, परत सगळे जाऊबाई, असा सगळा परिवार तर होताच. माझ्या जावेच्या साईडचा आणि आमच्या साईडचा परिवार, दोन्ही परिवार या सोहळ्याला उपस्थित होते. महाजन फॅमिली हा आमच्या कुटुंबाचा खूप मोठा काय म्हणतात त्याला इथं वाटा आहे. महाजन फॅमिलीतलं हे एक नवीन बाळ आहे. तो सगळे त्याचं औक्षण करत होते. इथं माझ्या जाऊबाईच्या खूप साऱ्या बहिणी आहेत, त्यांनीही औक्षण केलं. आमच्या महाजन फॅमिलीतल्या बऱ्याच लेडीजने सुद्धा औक्षण केलं आणि नंतर बाळाची अगदी छान अशी रॉयल एंट्री या प्रोग्रामला झाली. किती गोड बरं दिसतंय ते बाळ, इवलूसं बाळ ते. पण नवलच वाटलं एका गोष्टीचं की रडलंच नाही एवढ्या प्रोग्रामला. माझी त्रिशा जेव्हा लहान होती भयंकर रडली. या आहेत माझ्या जाऊबाई, सगळ्यात मोठ्या जाऊबाई आहेत या आणि यांचं नाव आहे राणी. आता बाळाचं औक्षण झालं आणि त्याच्यानंतर बाळाची एंट्री झाली. सो अगदी फुलांचा पुष्पवर्षाव या सोहळ्यामध्ये होत होता बाळाच्या अंगावर. व्हावाच का नाही. अगदी ते इवलूसं बाळ आणि हौशी मौजी त्यांची आई आणि वडील. सो जितकं तुम्ही त्या बाळाला आनंद द्याल, त्याला हे कराल, तेवढंच त्याच्या त्या मेमरीज त्याच्या आयुष्यामध्ये राहतात आणि ते आयुष्य खुलून राहतं. आणि मोठं झाल्यावर जेव्हा हे व्हिडिओज ते बाळ बघेल नक्कीच त्याला वाटेल की बाबा माझा जन्म हा खूपच सुंदर अशा गोड माऊलीच्या आणि वडिलांच्या पोटी झालेला आहे. अगदी छान अशी काय म्हणतात त्याला नटून थटून माझी जाऊबाई आली होती. कारण की तिला नटण्याचाही खूप हौस आहे. अगदी मेकअपच्या ताईसुद्धा आलेल्या होत्या. त्यांच्याकडून छानसा मेकअपही तिने करून गेला. प्रत्येक फंक्शन अगदी रॉयल फंक्शन व्हावं अशी तिची इच्छा असते. त्याच्यामुळे ती सगळी फंक्शन खूप उत्साहात साजरी करते आणि कौतुकी मला तिचं तेवढंच वाटतं की बाबा प्रत्येक गोष्ट परफेक्ट आणि कशी छान होईल ह्याच्याकडे तिचा कल असतो. आणि तिची फॅमिली म्हणजे तिची आई वडील अगदी या सोहळ्याला कसं छान बनवता येईल हे बघत होते आणि हा प्रोग्राम त्यांनीच आयोजित केलेला होता. सो इथं माझ्या ज्या ननंदबाई आहे तुम्ही बघू शकता त्यासुद्धा आलेल्या होत्या. तर इथं सगळ्यात पहिले जाऊबाईंनी औक्षण केलेलं दिसतंय आणि त्याच्यानंतर इतर अजून लेडीजने सुद्धा औक्षण केलं. ह्या ज्या आहेत याही माझ्या जाऊबाई, या चुलत जाऊबाई आहेत.
इथं हा एक प्रोग्राम मला खूप छान वाटतो. माझ्या नणंदबाईंनी छोटीशी कळशी माझ्या जावेच्या डोक्यावर धरलेली आहेत. जयश्रीच नाव आहे बरं का त्यांचं, जसं माझंही नाव जयश्री आहे. थोड्याशा अगदी फटकन बोलतात, पण मनात काही वाईट ठेवत नाहीत. आमच्यामध्ये किती वेळा भांडणं झाली, पण कधीही राग न ठेवता मला नेहमी माफ करता आणि स्वतःहून बोलायला येतात. त्यांचा हा गुण मला खूप आवडतो. जयश्री असं वाग तसं वाग असं माझ्या नणंदबाई खूप सांगत असतात. इथंही जाऊबाईंनी सुद्धा औक्षण केलं. इथं आहे माझ्या जावेची, तुम्ही बघत असाल हिरव्या साडीतली बहीण. इथं तिच्या बहिणी औक्षण करू राहिलेल्या आहेत. किती ते गोड बाळ. फक्त या प्रोग्राममध्ये मला एकाच गोष्टीचं खूप नवल वाटलं, ती म्हणजे आमची इराणचा संयम आणि तिने केलेला हा इतका सुंदर प्रोग्राम जो आहे, न रडता न हे करता शांतपणे बसलेली होती. खूप म्हणजे खूप कौतुक करावं तितकं कमी आहे आमच्या इराचं. इराला आयुष्य सुख समृद्धी आणि सगळं मिळावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना. ह्या माझ्या नणंदबाई नीट बघून घ्या. प्रत्येक गोष्टीची हौसमौस करणाऱ्या आणि खूप अशा वायब्रंट आणि लाऊड पर्सनॅलिटी आहेत, कॉन्फिडंट आहेत आणि आहेत म्हणावं लागेल. जाऊबाई अशा काय म्हणतात, नणंदबाई असाव्यात अशा. सो यांचं नाव जयश्री. आता इथं ही बघा, ही माझ्या जावेची बहीण. या आता बाळाला रडू नये म्हणून थोडंसं करमणूक करतायत. ह्यासुद्धा खूप गोड आहेत. दोघी बहिणी, माझी जाऊबाईन त्यांची बहीण यांची जोडी अगदी छान आहे. इथं बाळासाठी खूप सारी गाणी गायली जात आहेत, तर गाणी नीट ऐका. हलवाई बोलवाग सगळ्यांना पेढे वाटवाग इकडे बघा. आज आमच्या बाळाचं नामकरण सोहळा आहे. तुमच्या वडिलांचं नाव आहे विकास भगवानराव महाजन आणि तुझ्या आईचं नाव आहे धनश्री विकास महाजन आणि तुझ्या आजीचं नाव आहे सरपंचीबाईचं शारदाबाई भगवान महाजन आणि तुझ्या आत्याचं नाव आहे जयश्री महेश महाजन. व्हिडिओ चालू आहे. तुझं नाव आहे अर्पिता आणि आत्याच्या आवडचं नाव आहे नारायणी. बाळाच्या आजीचे बाळाला स्पर्श व्हावा, आशीर्वाद मिळावा यासाठी सुद्धा इथं ही बाळाची आजी बाळाला आशीर्वाद देते. ही माझी सासूबाई सोन्याची चैन घेऊन आल्या नातीसाठी. सध्याच्या माझ्या मुलीचा डान्स बघा बरं का, किती गोड आणि इन्स्टंट डान्स करतात मॅडम.
हिरासाठी माझ्या त्रिशानं केली होती एक छानसा कंबरपट्टा, ड्रेसेस आणि मम्मीसाठी साडी. तो असा हा आमचा प्रोग्राम छान अटेंड झाला. तो आता आम्ही जेवण करणार आहोत. तो जेवणाचाही व्हिडिओ बाळाचं झालेलं आहे. सगळे पाहुणे आहेत. आता आम्ही जेवण इथं मी जेवण करत होते. उत्तम असं जेवण होतं. याच्यामध्ये स्टार्टर्स होते आणि पनीरची भाजी, परत दुसरी भाजी होती ती म्हणजे वांग्याची, डाळ भात, गुलाबजामुन आणि छान असं एवढ्या गरमीच्या वातावरणात पिण्यासाठी मठ्ठा. खूप सुंदर जेवण आणि खूप सुंदर आचारी आणि कितीही वेळा घ्या, काहीही करा, पण बिलकुल कंटाळणार नाहीत असे वाढणारे छान असे आपल्याला बघू शकता स्टाफ. सो आम्ही खूप मनसोक्त जेवण केलं आणि त्याच्यानंतर भन्नाट डान्स केला आणि तो डान्स आपला अचानकच ठरला. त्याच्यामुळे खूप सारी मजा तुम्ही बघू शकता आता याच्यामध्ये. छान एन्जॉय केलं. लॉलीपॉप भेटलेला आहे. आता सगळेजण जाणार आहे घरी. आमचं पण झालेलं आहे. आता आम्ही 2 वाजता 2:30 वाजता निघू आणि बरोबर आम्ही पोहोचू 6 वाजता. अरे लग्नातल्या रुखवताप्रमाणे या बारशाचा प्रोग्रामचाही रुखवत मी आज बघितला, जो की खूप नवीन होता. पण बाळाची जी मावशी आहे ती खूपच हौशी. त्याच्यामुळे हे सगळं बघायला मिळालं. उत्तम डेकोरेशन, उत्तम सुविधा आणि खूप साऱ्या मस्त मस्त आठवणी आम्ही इथं एन्जॉय केला. खूप छान प्रोग्राम अटेंड झाला. या माझ्या जाऊबाईच्या आई आहेत हिरव्या साडीतल्या आणि खूप छान प्रोग्राम केला. हा दुसऱ्या ननंदबाईंसोबत आम्ही आमच्या जाऊबाईच्या घरी गेलो. तिथं 4 धामची पूजा केली होती. खूप छान. आणि इथं हे पिल्लूसुद्धा आता घरी होतं. सो ही छानशी पूजा मी बघितली आणि माझं दर्शनसुद्धा घेतलं. खूप सारं मन तृप्त झालं. एवढी सुंदर पूजा मांडली होती माझ्या जाऊबाईच्या आईनी. कमाल त्या मातेचे. आणि याच्यानंतर आम्ही आमच्या परतीच्या प्रवासाला निघलो. इथे हा मी छोटासा व्हिडिओ केलेला आहे आणि ताकद नव्हती त्याच्यामुळे जास्त ब्लॉगिंग काही केलेलं नाही आहे. त्याच्यामुळे हा आमचा संध्याकाळी 7चा प्रवास आहे आणि मी घरी पोहोचले सुखरूप. फ्रेंड्स, संध्याकाळचा वेळ झाली आहे, 9 वाजलेले आहेत. जेवण खावण झालेलं आहे आणि प्रोग्राम ही वर्षाचा सुंदरसा आम्ही अटेंड करून आलेला आहोत. खूप मज्जा आली आणि खूप सारी धमाल केली. खूप साऱ्या मेमरीज क्रिएट केल्या आणि त्याच या व्लॉगमध्ये शेअर केल्या. हा माझा पहिला व्लॉग आहे आणि मला असं वाटतं
याला तुम्ही खूप छान प्रतिसाद कराल आणि असे नवनवीन व्हिडिओज मला तुमच्यासाठी बनवायचे आहेत, तर त्यांनाही तुम्ही खूप सारं प्रेम द्याल. सो माझा चॅनल बघत असाल आणि चॅनल आवडत असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि प्रेम तुमचं असत राहू द्या.